स्वतःच्या मुलांची लग्न अगदी साधे पद्धतीने करा आणि तोच पैसा कुठेतरी सत्कारणी लावा, असं सांगणारे इंदुरीकर महाराज मात्र त्यांच्याच मुलीच्या लग्नात लाखोचा साखरपुड्यामध्ये खरं तर लाखोंचा खर्च करतात. लग्न तर झालंही नाहीये अजून. साखरपुड्याचा हा सगळा विषय. लाखोंचा खर्च या सगळ्यामध्ये झाला. अगदी शाही थाटात हा साखरपुडा झाला. अर्थात त्यांनी साखरपुडा चांगला केला किंवा मोठा केला याबाबत कुणालाच काही आक्षेप नाहीये. मात्र जे आपण इतरांना सांगतो ते स्वतःच्या बाबतीत कुठेही अंमलबजावणी त्याची झाली नाही आणि त्यामुळे खरं तर त्यांना मोठ्या ट्रोलिंगचा सामना करावा लागला. या सगळ्यानंतरच या ट्रोलिंगला कंटाळून आता मी कीर्तन सोडण्याच्या विचारात वगैरे आहे. 2-3 दिवसात निर्णय कळवेल अशा पद्धतीचे संकेत त्यांनी नुकत्याच झालेल्या एका कीर्तनात दिले. या सगळ्यानंतर माझ्याबरोबर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आहेत, ज्यांनी पहिल्यापासून जेव्हापासून हा साखरपुड्याचा व्हिडिओ समोर आला त्यानंतर सुद्धा त्यांनी या सगळ्यावरती टीका केलेली होती आणि त्यांची नेमकी प्रतिक्रिया काय आहे? इंदुरीकर महाराज खरंच कीर्तन सोडतील का? आणि सोडायला हवं का? त्यांना काय वाटतं हे जाणून घेणार आहोत. ताई, काय वाटतंय तुम्हाला त्यांनी जे काही संकेत दिले त्यावर? इंदुरीकरांनी सगळ्यात पहिला जेव्हा महिलांच्या बाबतीत काही अश्लील भाषा किंवा महिलेची चपलीशी तुलना करणं असेल किंवा महिलांबाबतीत बाबतीत अपमानास्पद वक्तव्य असेल, त्यावेळी सगळ्यात पहिला आवाज आम्ही उठवला होता आणि त्यावेळेला प्रचंड ट्रोलिंग आम्हाला झालेलं होतं. इंदुरीकरांवर आवाज उठवला म्हणून आम्हाला ट्रोलिंग झालं. पहिल्यांदा असं झालंय की इंदुरीकरांना ट्रोलिंगला सामोरं जावं लागलंय आणि याचं कारण आहे, कारण आपण समजा आता मी सामाजिक क्षेत्रात आहे किंवा ते कीर्तन करतायत. आपण काही गोष्टी जेव्हा इतरांना सल्ला म्हणून देतो, उपदेश म्हणून देतो, भाषणामध्ये त्याचा उल्लेख करतो आणि त्याची जेव्हा अंमलबजावणी आपणच करत नाही, तेव्हा मात्र लोक मग जी आहेत ती नावं ठेवतात आणि इंदुरीकरांच्या बाबतीत तेच झालेलं आहे. लग्नाच्या बाबतीत सांगायचं झालं तर ते प्रत्येक कीर्तनामध्ये गेल्यानंतर सांगतात, की लग्न साधी करा, वरातीत जो आहे तो वारेमाप खर्च करू नका, मुलींनी जे आहे तो पदर पडता कामा नये, मुलींनी गॉगल, फेटा असलं काही घातलं नाही पाहिजे आणि याच्या विरोधात परिस्थिती निर्माण झाली ती त्यांच्याच मुलीच्या साखरपुड्यात. माझं तर म्हणणं आहे, की प्रत्येकाच्या मुलीची हौस असते, वडिलांची हौस असते. तिने गॉगल घातला काय, शरारा घातला काय किंवा अगदी गाड्यांचा ताफा आला काय, कुठल्याही लोकांना कुठलीच अडचण नाही. परंतु तुम्ही कीर्तनात जेव्हा दुसऱ्यांच्या मुलींच्या लग्नांवर बोलता, जेव्हा दुसरे त्यांच्या ऐपतीप्रमाणे खर्च करतात, तेव्हा त्यांच्या अगदी मुलींच्या ड्रेसवर सुद्धा बोलता. त्यांच्या साखरपुड्यावर नाही तर लग्न कशा पद्धतीनं केलं त्याच्यावर तुम्ही बदनामी करता. त्याच्यावर तुम्ही आई-वडिलांना जे आहे ते भंगार वगैरे असे शब्द वापरता. तर मग तुम्ही हे जे काही करताय, आता ते तुम्हाला उलटं सामोरं जावं लागलंय. म्हणजे आता जेव्हा तुमच्या मुली आता इंदुरीकरांचं एक नवीन स्टेटमेंट आलंय. त्यात ते म्हणतात, "माझ्या मुलीपर्यंत जे आहेत ते लोक आले. माझ्यापर्यंत ठीक होतं. मुलीपर्यंत म्हणजे आत्तापर्यंत इतरांच्या मुलींवर तुम्ही बोलत होता. म्हणजे प्रत्येकाच्या आई-वडिलांपर्यंत, त्या मुलींपर्यंत आता हे सगळं जात होतं. तुम्हालाच मुलगी आहे का? तुम्ही एकटेच वडील आहात का? म्हणजे आज तुमच्या मुलीवर बोललं म्हणून त्रास झाला. मग बऱ्याच वेळेला कीर्तनात उदाहरण देताना गुड्डी अशी पळून जाईल, गुड्डीकडे 3 मोबाईल आहेत आणि तुम्ही तपासलेत का कधी मुलींकडे किती मोबाईल असतात? सॅग जरा तिची चेक करा. म्हणजे एक मोबाईल तुम्हाला माहीत असलेला आहेच, परंतु व्हायब्रेट असणारा दुसरा मोबाईल पण असतो. मुलींवर शंका उत्पन्न करा. मग तेव्हा दुसऱ्यांच्या मुलीचं तुम्हाला कळलं नाही का? दुसऱ्यांविषयी, दुसऱ्यांच्या आई-वडिलांविषयी काय त्यांना वाटलं असेल ते तुम्हाला समजलं नाही का? आणि आता मग लोक जेव्हा तुम्हाला ट्रोलिंग करायला लागले किंवा तुमच्या बाबतीत तुमचीच वाक्य, तुमची जी वाक्य आहेत, तीच लोकं जी आहेत ती तुम्हाला सांगायला लागले, तर तुम्हाला वाईट वाटतंय? आणि मग आता ते म्हणतात, की तुम्ही त्यांची भाषा ऐका. म्हणजे सगळ्यात पहिला तर मी प्रतिक्रिया का देते याचं कारण तुम्हाला कळेल. आताही त्यांनी सांगितलं, की काय पाहिजे ते माझ्यावर घोडे लावा. घोडे लावा? ही का कीर्तनकारांची भाषा असते? घोडे लावायचा अर्थ काय आहे? कीर्तनकार, आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते ही असली भाषा नसतात वापरत. म्हणजे तुम्ही हे कीर्तन बंद करत असताना सुद्धा जी काही भाषा वापरताय, ती कीर्तनकारांची भाषा नाहीये. त्यामुळे तुम्ही कीर्तन सुरू ठेवलं का आणि नाही ठेवलं का कुणाला काही फरक पडणार नाहीये. कारण ऑलरेडी कीर्तन हे प्रबोधनात्मक असतं. समाजोपयोगी गोष्टी त्याच्यातनं सांगितल्या जातात. संत साहित्याचा गाढा अभ्यास त्याच्यासाठी असावा लागतो. पण यांचं फार काही कीर्तन अभ्यासू नसतं. कुठेतरी टाळ्या वाजवायच्या, कॉमेडी करायची, दुसऱ्यांना नावं ठेवायची, बदनामी करायची अशी कीर्तन असतात. म्हणजे लोकांसाठी तो कॉमेडी शो असतो. त्यामुळे त्यांनी आता जर कीर्तन बंद करायचा जर कदाचित निर्णय घेतला, तर मग त्यांनी जर तो घेतला, तर मग ते कीर्तन बंद करावं आणि कॉमेडी शो सुरू करावे. कॉमेडी शो त्यांचे भरपूर चालतील. तर या सगळ्यात ते ही जी प्रतिक्रिया त्यांची आली त्यामध्ये ते असंही म्हटले, की नालायक लोक आहेत
आणि जे माझ्या घरापर्यंत गेले, माझ्यापर्यंत बोलायला हवं होतं. पण म्हणजे त्यामध्ये सुद्धा त्यांनी नालायक असं म्हटलं थेटपणे, जे टीका करतायत त्यांना. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे इंदुरीकर आत्तापर्यंत जे काही बोलत आलेत, त्यांनाच हा शब्द जातो. मी तो शब्द उच्चारणार पण नाही. कारण मी सामाजिक काम करते. ते कीर्तनकार असून असले शब्द वापरतात. परंतु मग लोकांना तुम्ही नालायक म्हणता? लायकी कुणाची आहे आणि नाही, हे आपण ठरवायचं नसतं. म्हणजे तुमच्यावर वेळ आली, तुम्हाला लोकांनी 4 शब्द चांगले शिकवले, तर तुम्ही त्यांना अशा पद्धतीनं त्यांचा अपमान करता. इंदुरीकर का फुकट कीर्तन करतात का? पैसे घेऊन कीर्तन करतात. आणि मग त्याच लोकांना तुम्ही नालायक ठरवता. ते म्हटले, की या कॅमेरावाल्यांमुळं 8 दिवस झालं माझं जगणं मुश्किल झालंय. याच कॅमेरावाल्यांनी जेव्हा तुम्हाला प्रसिद्धी दिली, तुम्हाला घराघरापर्यंत पोहोचवलं, तेव्हा तुम्ही त्यांचे आभार मानलेत का कुठल्या प्रत्येक कीर्तनामध्ये? आणि आज तुम्ही कॅमेऱ्यांच्या विरोधात बोलायला लागला? म्हणजे तुम्ही काय बोलताय, तुम्ही काय करताय याचं भानच नाहीये त्यांना. आज त्यांची मुलगी काय आणि आमची मुलगी काय? आम्हाला ती आमच्या मुलीसारखीच आहे. तिचं लग्न म्हणजे माझं तर म्हणणं आहे साखरपुडा झाला ना, अगदी थाटामाटात तिचं लग्न त्यांनी केलं पाहिजे. पण जेव्हा आपण आपल्या मुलीचं लग्न करतो, आपल्या मुलीच्या साखरपुड्यात ते म्हणतात, की बदल व्हायला पाहिजे. प्रत्येकाच्या घरात तीच परिस्थिती आहे आणि मग तुम्ही दुसऱ्यांच्या मुलीवर बोलता. तुमच्या मुलीवर बोलल्यावर तुम्हाला लगेच त्रास होतो. तुम्हाला ती वाक्य जी आहेत ती लागतात. म्हणजे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्टं असंच झालेलं आहे. म्हणजे यांच्या कीर्तनात ते जे बोलतात, ते दुसऱ्यांच्या मुलीला अगदी काहीही बोलतील, तिच्यावर आरोप करतील, अगदी गोरी बायको कशी पळून जाते, अशा पद्धतीपर्यंत त्या कीर्तनामध्ये उदाहरणं देतील. मग याला कीर्तन म्हणत नाहीत. आजपर्यंत बाबासाहेब सातारकरांचं कीर्तन आम्ही ऐकलेलं आहे. बाबा महाराजांचं कीर्तन ऐकताना एक माणूस उठत नव्हता किंवा तो काही कॉमेडी म्हणून कधी हसत नव्हता. आता चेतनानंद महाराज आहेत. ते खूप चांगल्या पद्धतीनं कीर्तन करतात. आपण जर बघितलं तर श्यामकुमार सोन्नर जे कीर्तनकार आहेत, इतकी चांगली त्यांची कीर्तनं आहेत. त्याच्यामध्ये ते संविधान समजावून सांगतात. माझं म्हणणं आहे, की यांनी कीर्तन करावं ना, परंतु तुम्ही कीर्तन करताना आपण काय प्रबोधन करतोय? आपण दुसऱ्यांच्या घरामध्ये जेव्हा भांडणं लावतो, आपण दुसऱ्यांच्या बायकांवर जेव्हा बोलतो, दुसऱ्यांच्या मुलींवर जेव्हा बोलतो, तेव्हा तुमची मुलगी काय करते ना, त्याच्याकडे त्यांचं लक्ष असतं. आपण जेव्हा एक बोट दुसऱ्याकडे दाखवत असतो, तेव्हा 4 बोटं तुमच्याकडे असतात हे लक्षात ठेवा. आणि आज हीच वेळ इंदुरीकरांवर स्वतःहून आणलेली आहे. त्यांनी स्वतःहून ही वेळ आणलेली आहे. त्यांच्यावर कुणालाही टीका करण्याची काही गरज नाहीये. त्यांच्या मुलीच्या विरोधात कुणाला बोलायचं नाहीये. पण तुम्ही जर दुसऱ्याच्या मुलीचे ड्रेस काढले, तुम्ही जर दुसऱ्यांच्या मुलीच्या गॉगलवर बोललात, तुम्ही जर दुसरी मुलगी जर फेटा घातलेली दिसली, तर तिच्यावर बोललात. तुम्ही जर दुसऱ्याच्या मुलीच्या चारित्र्यावर बोललात, तर तुमच्या मुलीपर्यंत ते बोललं जाणारच आहे. त्यामुळे तुम्हाला फार उशिरा कळलं. जेव्हा आपल्या मुलीवर बोललं जातं तेव्हा काय होतं, आत्तापर्यंत तुम्ही अनेक मुलींवर बोललात. त्यांच्या आई-वडिलांना किती गोष्टींना सामोरं जावं लागेल. मग आता हे जे प्रायश्चित्त आहे ना, हे तुम्हाला सहन करावं लागेल. करायचं असेल तर करा, नाहीतर कीर्तन चालू का ठेवायचं, नाही ठेवायचं हा त्यांचा प्रश्न आहे. आणि कुणाचीही सक्ती किंवा कुणाचाही फार आग्रह नाहीये, की इंदुरीकरांनी तो सुरू ठेवावं. त्यानंतर ताई ते असंही म्हटले, की हे सगळे जे टीका किंवा ट्रोलिंग होतंय, यांना खरं तर मी कीर्तन नको करायला हवंय असंच त्यांना वाटतं आणि त्यासाठीच हे सगळं केलं गेलंय. म्हणून कदाचित मी हा निर्णय घेणार. नाही, हे बघा, इंदुरीकरांना आता प्रचंड त्रास यासाठी झाला असेल, कारण त्यांनी स्वतः ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत, त्या स्वतः सांगितलेल्या गोष्टीच स्वतः ज्या आहेत, त्या प्रबोधनामध्ये ज्या त्यांनी सांगितल्या त्या त्यांच्याकडनं त्यांचं पालन झालेलं नाहीये. ट्रोलिंग करणारी लोकं कोण असतात? मी इंदुरीकरांवर जेव्हा महिलांच्या बाबतीत ते टीका करत होते, खालच्या पातळीवर बोलत होते, त्यावेळी ट्रोलिंग करणारे लोक कोण होते? इंदुरीकर समर्थकच होते ना. इंदुरीकरांचे समर्थक, मला तर कळलं होतं, की इंदुरीकरांनी पी-आर टीम पण नेमली आहे. की जी माझ्या विरोधात प्रचंड ट्रोलिंग, चारित्र्यहनन करत होती. मग मी पण कुणाची तरी मुलगीच होते ना. तेव्हा तुम्हाला काहीच वाटलं नाही किंवा जेव्हा खालच्या पातळीवर आमच्या चारित्र्यावर त्यावेळेला बोललं, तेव्हा एक इंदुरीकरांनी महाराज म्हणून, कीर्तनकार म्हणून एक व्हिडिओ किंवा एक पत्रक काढलं असतं ना, की "अरे तृप्ती देसाई माझ्या विरोधात बोलतायत, तुम्ही त्यांच्यावर टीका करा, पण चारित्र्यावर बोलू नका, चारित्र्यहनन करू नका किंवा खालच्या पातळीवर जाऊ नका." तर मी समजू शकले असते. परंतु इंदुरीकर त्या विचारांचे नाहीच आहेत. इंदुरीकर हे महिलांना दुय्यम स्थान देण्यासाठी कीर्तन करतात, प्रबोधन करतात. महिला कशा चुकीच्या आहेत हे सांगण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणूनच त्यांच्याकडून आम्ही ती अपेक्षा कधी ठेवलीच नाही. परंतु इंदुरीकरांना मात्र जे आपण म्हणतो ना, की आपण जे करतो ते इथंच भोगावं लागतं आणि तीच परिस्थिती इंदुरीकरांनी स्वतः जे काही कीर्तन करून काही गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि ती परिस्थिती आज त्यांच्यावर आलेली आहे आणि ती त्यांना भोगावी लागणार आहे.
तर मुळात आपण जर बघायला गेलो तर इंदुरीकर महाराजांचे पुढचे 2-3 वर्षातले शो बुक आहेत वगैरे असं सांगितलं जातं. इतके ते डिमांडिंग असलेले कीर्तनकार आहेत आणि आता ते म्हणतात, की मी पुढच्या 2-3 दिवसात निर्णय कळवेल. कसा निर्णय घेऊ शकतात म्हणजे ते? इतके शो बुक मला आहेत. परवा त्यांच्या टीम मधील एका महाराजांचा फोन आला होता. म्हटले, "ताई तुमची प्रतिक्रिया मुलीच्या बाबतीत बघितली." म्हटलं, "सगळ्यात पहिली प्रतिक्रिया तर मी आवर्जून दिली नव्हती. लोकांच्या प्रतिक्रिया आल्यानंतर मी दिलेली आहे आणि मी महिलांसाठी काम करते. कुठल्याही महिलेने कुठला ड्रेस घालावा, तिने कसं राहावं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, आम्ही आत्तापर्यंत शिकवत आलेलो आहे. तो व्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न आहे." परंतु ते सांगत होते, की इंदुरीकर एवढे प्रसिद्ध आहेत, की 2027 पर्यंतची त्यांची कीर्तनं फुल आहेत. मी त्यांना म्हटलं, की "अहो मुख्यमंत्र्यांच्या तारखा सुद्धा 2027 पर्यंतच्या फुल नाहीयेत." कारण शेवटी आज आम्ही असेल किंवा कुठलेही प्रमुख पाहुणे असतील, वेळ देताना 2 ते 3 महिन्यांच्या वरच्या तारखा देत नाहीत. पुढे कुठली परिस्थिती एखाद्या पुराची, अतिवृष्टीची परिस्थिती येते किंवा पुढं काय होईल काही सांगता येत नाही. त्यामुळं 1.5-2 वर्षाच्या तारखा फुललेत असं जेव्हा ते सांगत होते, म्हटलं मग आता मुख्यमंत्र्यांच्याही तारखा फुलल्या नाहीत आणि इंदुरीकर काय फुकट कीर्तन करत नाहीत. दररोज 3 कीर्तन करतात. कीर्तनाला जे आहेत ते पैसे घेऊन जातात आणि मग त्यांच्याकडे ही जी काही बिल्डर लॉबी, ज्यांच्याकडे पैसा आहे, तीच लोकं कदाचित बंगल्यात त्यांच्या तारखा घ्यायला येत असतील आणि आता ते अचानक म्हणतायत, की मी आता एक क्लिप टाकतो आणि जे आहे ते कीर्तन बंद करण्याचा डिसिजन घ्यायचं माझं चाललेलं आहे. मग मला असं वाटतंय, की कदाचित लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी केलेलं हे व म्हणजे वाक्य आहे का? खरोखर करायचंय का मला माहीत नाही आणि इंदुरीकर करायचंच असेल, तर 2027 पर्यंतच्या जर तारखा मला तर वाटत नाही, ही कदाचित खोटी म्हणजे थापच असेल. ह्या खोट्या गोष्टी कदाचित तुमचे समर्थक पसरवत असतील. पण जर तुम्ही बंद करणार असाल, तर ज्यांचे ॲडव्हान्स घेतलेत, ते पूर्ण देऊन टाका आणि तुमचं कीर्तन जे आहे ते बंद करा. यापेक्षा थोडासा एक वेगळा प्रश्न आहे, की इंदुरीकर महाराज किंवा आपण इंदुरीकर महाराज हे एक प्रतिनिधी म्हणून घेऊयात किंवा प्रतिकात्मक म्हणून घेऊयात. सध्या कीर्तनकार महाराज जे आहेत किंवा जे कीर्तन करतात त्यांच्यामध्ये ही एक वेगळी कम्युनिटी एक पाहायला मिळते. जे फक्त प्रसिद्धीसाठी कीर्तन करताना पाहायला हां. मिळतात. म्हणजे फारसा गाढा अभ्यास नाहीये किंवा तितकंसं वय सुद्धा नाहीये, तरी सुद्धा कीर्तन करतात आणि मग अशा पद्धतीची अनेकदा चुकीच्या उदाहरणं दिली जातात किंवा वक्तव्य होतात. यांच्याविषयी काय वाटतं? हे बघा आता कीर्तनकारांचे 2 प्रकार आहेत. वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनकार म्हणजेच प्रबोधनकार आहेत आणि प्रबोधन करत असताना आपण कीर्तनासाठी का जातो? आपण दिवसभर जो काही आपल्याला शीण आलेला असतो, अनेक आयुष्यामध्ये चढ-उतार आलेले असतात. ग्रामीण भागामध्ये अगदी घराला लॉक लावून लोकं अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत कीर्तन ऐकायला जातात. कारण आपल्याला एक शांतता मिळते. आपण तिथे काहीतरी देवाची काही 4 चांगली उदाहरणं ऐकतो. आपण तिथं काहीतरी भक्ती रसात जे आहेत ते तल्लीन होतो. परंतु आता कीर्तनकारांचे 2 जे प्रकार झालेत, हे या कीर्तनकारांनीच केलेले आहेत. एक कीर्तनकार असे आहेत, जे संत साहित्याचा गाढा अभ्यास असलेले आहेत. खरोखरच प्रबोधन करणारे आहेत. ते कधीही सोशल मीडियावर नसतात. म्हणजे मी जर तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं, की श्यामकुमार सोन्नर जे महाराज आहेत, तर त्यांचं एक साधारण 30 तारखेला आम्ही एकत्र कार्यक्रमात असणार आहे. ते संविधानानुसार जे आहे ती मांडणी करतात. परवा ते एका दशक्रियेला आले होते. विठ्ठलवाडीला. त्या दशक्रियेला मलाही बोलवलेलं होतं. तर ते 3 बस बदलून आले होते. जेव्हा आयोजकांनी त्यांना बोलवलं, तर ते काही म्हटले नाहीत, की मला मानधन द्या किंवा काय द्या आणि ते आयोजक माझ्या जवळचे आहेत त्यामुळे मला सगळं ते डिटेल माहिती आहे आणि ते महाराज सकाळी मुंबईवरून लवकर निघाले आणि 3 बस बदलून जे आहे, ते त्या विठ्ठलवाडीमध्ये पोहोचलेले होते. आल्यावर त्यांनी सकाळी 8 वाजता ते कीर्तन केलं. कीर्तन केल्यानंतर त्यांनी नमस्कार केला, त्यांना नारळ दिला. कुणाला वाटलं तर तिथं त्यांनी ज्यांना ते कीर्तन आवडलं, त्यांनी कदाचित त्यांना स्वखुशीने काही मानधन दिलंही असेल. परंतु तुम्हाला त्या महाराजांचं नाव कुठं अगदी त्यांची पी-आर टीम दिसणार नाही, त्यांचे व्हिडिओ क्लिप्स दिसणार नाहीत किंवा ते फार काही चुकीचं सांगून काहीतरी चर्चेत राहणार, अशात ते दिसणार नाहीत. सतपाल महाराज आपल्याला माहीत असतील, मध्ये त्यांच्यावर हल्ला झाला. ते गाडगे महाराजांचे विचार स्वच्छतेच्या बाबतीतलं हे त्यांच्यावर हल्ला झाला. म्हणजे चांगलं कीर्तन करणारे, सबोच प्रबोधन करणारी जी लोकं आहेत, ती तुम्हाला कधीही अशा पद्धतीनं दिसणार नाहीत, की त्यांची कुठेतरी म्हणजे बाउन्सरमधून एंट्री होतीये किंवा तिथे लवाजमा पाहिजे, इव्हेंट केला पाहिजे. मला जे आहे ते त्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत लवाजम्यातच राहिलं पाहिजे आणि हे इंदुरीकरांचं आहे. इंदुरीकरांना मी मागच्या 4 वर्षापूर्वी जेव्हा मी आंदोलन केलं, तेव्हापासूनच म्हटलं, की मी स्वतः इंदुरीकरांना महाराज कधीच म्हणणार नाही. कारण महाराज हे वेगळे असतात. महाराज हे आध्यात्मिक असतात. इंदुरीकर ज्या पद्धतीनं महिलांच्या बाबतीत बोलत होते, आता तर मुलींच्या बाबतीत, फक्त मुलींच्याच बाबतीत नाही, तर ते प्रत्येक लग्नात बोलतात. म्हणजे लग्नावर बोलतात. म्हणजे अगदी मुलगी आली
आणि मुलगाही आले. आणि ते ज्या पद्धतीनं उदाहरणं देतात ना, तर ती उदाहरणं एखादा कीर्तनकार देऊ शकत नाही. तो एखादा कॉमेडी करणारा किंवा एखादा हसवणारा व्यक्तीच देऊ शकतो. त्यामुळे मला वाटतंय, की इंदुरीकरांसारखे काही कीर्तनकार, त्यामध्ये काही महिला कीर्तनकार पण आहेत, की ज्यांना चर्चेत राहायचंय. चर्चेत राहताना अगदी महिलांच्या मेकअपवर बोलायचं. स्वतः मेकअप करूनच कीर्तन करतात. परंतु तरी महिलांना लाली लिपस्टिक लावावी लागते, हे म्हणजे अशा टीका करतात. हे कुठेतरी त्या क्लिप्स ज्या आहेत त्या शेअर करायच्या पी-आरच्या माध्यमातून, चर्चेत यायचं आणि मग कुठेतरी स्वतःची टीम बनवायची. कीर्तनाच्या तारखा ज्या आहेत त्या वाढवायच्या, मानधन वाढवायचं. ही अशी एक टीम आहे. पण मला असं वाटतंय, की कीर्तनकार हा स्वतःहून पैसे मागून किंवा एखादी अमाउंट ठरवून जाणारा नसतो. प्रबोधनकार हा कीर्तन करण्यासाठी अनेक ठिकाणी जातो. पण जिथं त्यांना स्वतःहून लोकं खुशीने मानधन देतात, अशा पद्धतीचं काम जे आहे ते कीर्तनकारांचं आहे. आणि आता मग इंदुरीकरांसारखे काही जे हाताच्या बोटावर मोजण्याइतके जे कीर्तनकार आहेत, त्यांनी मात्र कीर्तनकारांनाच बदनाम करून टाकलेलं आहे. नक्कीच आपण बघतोय इंदुरीकर महाराजांनी आता कीर्तन सोडण्याचा विचार जो आहे तो व्यक्त केलेला आहे. ते खरंच काय निर्णय घेतात हे खरं तर 2-3 दिवसात कळेल, कारण ते तशा पद्धतीने एक व्हिडिओ जो आहे तो शेअर करणार आहेत. त्यानंतर इंदुरीकर नेमका कोणता निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र दुसरीकडे अशा पद्धतीने जे काही ट्रोलिंग होतंय हे त्यांच्या मुलीला किंवा त्यांच्या कुटुंबाला नसून त्यांनी जे काही आधी सांगून ठेवलंय आणि आता ते जे काही वागले त्याच्यावरती होणाऱ्या या सगळ्या टीका आहेत. कुणीही त्यांना पर्सनली त्यांच्यावर टीका करायची आहे म्हणून असं कुणीही म्हणताना पाहायला मिळत नाही. अर्थात या सगळ्यानंतर इंदुरीकर महाराज नेमका कोणता निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.